मुंबईत मराठ्यांचा महास्फोट, आझाद मैदान रणांगणात आरक्षणासाठी लाखोंचा आक्रोश। आज मुंबईच्या आझाद मैदान मराठा समाजाच्या ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार ठरले आहेत। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा बांधवांनी मुंबई गाठली असून संपूर्ण परिसरात मराठा आरक्षण द्या, नाहीतर गादी खाली करा अशा गर्जना होत आहेत। शहराच्या चौरस्त्यावर, रेल्वे स्थानकावर, गल्ली बोळात जिकडे पाहावे तिकडे फक्त भगवे झेंडे आणि मराठा समाजाची लाट दिसत आहे। काही खासदार आणि आमदारांनी हजेरी लावून या लढ्याला पाठिंबा दर्शवला असला तरी संतप्त समाजाच्या डोळ्यात सरकार विरोधातील संताप स्पष्ट दिसतोय। मराठा समाजाने स्पष्ट इशारा दिला आहे, शिक्षण नोकऱ्यांमध्ये हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, अन्यथा सरकारच्या खुर्च्या डगमगतील, महाराष्ट्र पेटून उठेल। आझाद मैदानाच्या रणांगणात एकच नारा घुमतोय, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। सरकारने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर हा लढा फक्त आरक्षणापुरता मर्यादित राहणार नाही, तर राज्यकर्त्यांच्या राजकीय अस्तित्वालाही हादरे देईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे। या ठिकाणी आहोत आपण। या ठिकाणी मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मराठा बांधव आहे। या ठिकाणी खासदार साहेब आलेले आहेत मराठा बांधवांच्या पाठिंबा देण्यासाठी। या ठिकाणी साहेब, काय वाटतं आपली भूमिका मराठा बांधवांसाठी काय असणार आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका सगळ्या समाजाची आहे, तीच माझी आहे। जर प्रत्येक आमदार खासदार हा बोलतोय तर मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ते देणं गरजेचं आहे, मग घोडं आडलंय कुठं? सरकारकडे आडलंय। साहेब, तुम्ही खासदार आहे, तुम्ही दिल्लीत प्रश्न मांडावे, आमदारांनी आम्ही दिल्लीत मांडले, विधानसभेत मांडले, आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आमचं ऐकतं कोण? सध्या देशात हुकुमशाही चालू आहे, माहिती आहे तुम्हाला? देशात हुकुमशाही चालू आहे फडणवीस साहेब, देशात तुम्ही हुकुमशाही चालू केलेली आहे। मराठ्यांना न्याय द्या, शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणताय देत नाही। एकच मिशन, एकच मिशन, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज दादा तुम आगे बढ़ो। आपण बघू शकता सर्व ठिकाणी हे वातावरण भगवमय झालेलं आहे। आपण या ठिकाणी कॅमेरा करू शकता, या ठिकाणी कॅमेरा करू शकता, या ठिकाणी करू शकता, पूर्ण वातावरण भगवमय झालेलं आहे। या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा बांधव आले आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते कशासाठी आले, कधी आले, कुठून आले। माऊली बोला। जय शिवराय। आम्ही कोळवाडी, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे। मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरती जे आमरण उपोषण चालू केलं, त्यासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेलो आहे। माऊली, या ठिकाणी बाहेर प्रचंड पाऊस चालू आहे। 2 दिवसापासून इथं मराठा बांधव येत आहे। मराठा बांधव जसे मुंबईत येत आहे तसं वरुण राजाने तुमचं स्वागत केलेलं आहे। सध्या बाहेर प्रचंड गर्दी आहे, कुठेही पाय ठेवायला जागा नाही। आरक्षणाच्या बाबतीत काय वाटतं, हे सरकार आरक्षण देईल का नाही? आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाही। पाऊस येऊ, ऊन येऊ, वारा येऊ, परंतु आता मराठे थांबणार नाही। म्हणजे कोणत्याही परिस्थितीत प्रचंड पाऊस जरी झाला, काही झालं तरी मराठे मुंबई सोडायला तयार नाहीये। या ठिकाणी समजा प्रचंड गर्दी आहे, सरकार कोणतेही लक्ष द्यायला तयार नाही। बाहेर बघितलं तर पाण्याची सोय नाहीये किंवा कशाची सोय नाही। मराठे बांधव चिखलात आहे, पावसात आहे, वरून पाऊस पडतोय, मराठा बांधव ताट मानेने उभा आहे। काय सांगाल? आम्ही आमच्या सोबत आमची संपूर्ण जवळपास 4-5 दिवसाची व्यवस्था आम्ही करून आलो। आमच्या सोबत चटणी, ठेचा, भाकरी आम्ही सोबत आणल्या। आम्ही आमचं 4-5 दिवस आम्ही आरामशीर खाऊ शकतो। आणि सरकारला सांगायचं म्हणजे एवढंच की बाबा बऱ्यापैकी लवकरात लवकर होईल तेवढं आरक्षण आम्हाला देऊन टाका, अन्यथा मुंबई जाम होणार, यात काही विषय नाही। या ठिकाणी हा मराठा समाज सांगतोय कोणत्याही परिस्थितीत आम्ही मुंबई सोडायला तयार नाहीये।
काय सांगाल तुम्ही? ज्यावेळेस आपले आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्षात होते त्यावेळेस मोठे वल्गना करू लागले की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, का आता का देत नाहीत? हे तरी एक सुरुवात आहे. हे 15-20% मराठा समाज इथं मुंबईत आलेला आहे. ज्यावेळेस आरक्षण भेटणार नाही तर आम्ही सर्व 100% मराठा बांधव महाराष्ट्रातून मुंबईत येईल व मुंबई जाम करून टाकण्याचा आम्ही निर्धार करत आहोत. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. या ठिकाणचा प्रत्येक मराठा बांधव बोलतोय आरक्षण हवंय, आरक्षण शिक्षणासाठी हवंय, आरक्षण हे नोकरीसाठी हवंय. हा कोणताही बांधव बोलत नाही का आरक्षण आमदारकी किंवा खासदारकी लढवण्यासाठी पाहिजे असं कुणीही बोलत नाही. प्रत्येकाला जगायचंय. शिकलेले तरुण असंख्य लाखो करोड मराठी जमा झाले. कशासाठी आले आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. आम्ही मराठा आरक्षण मागण्यासाठी आलेलो आहे मुंबईला. किती कुठून आले आपण? आम्ही जालन्याहून आलोय, अंबड तालुका शेवगे या गावामधून. कधी निघाले होते? आम्ही 27 तारखेला जरांगे पाटला सोबत निघलो होतो. आरक्षण मिळालं तरच जाणार का घरी? हो, तरच. आरक्षण भेटल्याशिवाय सुट्टी नाही. प्रत्येकाला आरक्षण गरजेचं आहे. हो, गरजेचं आहे. काय बोलाल? या ठिकाणी आम्ही लाखोच्या संख्येनं सार्वजनिक गावातून धाराशिव जिल्ह्यातून संपूर्ण लाखोच्या संख्येनं या ठिकाणी आरक्षणासाठी म्हणून जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभे आहोत. आपण या ठिकाणी मराठा बांधव त्यांच्याकडून जाणून घेऊ कशासाठी आले या ठिकाणी. मी जालना जिल्ह्यात आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे जाणार नाही. या ठिकाणी आलेली करोडो जनता बोलते का आरक्षण पाहिजे, आरक्षण. आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही दूर. कोण बोलतो बोला. या ठिकाणी सर्वजण मराठा बांधव फक्त जरांगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण बघू शकतो का रात्री आलेले असंख्य हजारो बांधव या ठिकाणी बसलेले आहेत. हे फक्त आरक्षणासाठी. माऊली कुठून आहे आपण? नांदेड जिल्हा लोहा तालुका. कशासाठी आले? मराठा आरक्षण आमच्या हक्कासाठी आलो. आम्ही कधी आला आपण? आम्ही 3 दिवसाला तिसरा दिवस आहे. हे मराठा बांधव 3 दिवसापासून या ठिकाणी आलेले आहे. फक्त आपल्याला आरक्षण मिळावा यासाठी आलेले आहे. बोला. आमच्या हक्काचं हॅलो, आम्ही 4 दिवसापासून आम्ही मुंबईला निघालेले आहोत आणि आज आझाद मैदानावर आलेलो आहोत. तरी सरकारला विनंती आहे की सरकारने आमच्या जरांगे पाटलाचा लवकरात लवकर जरांगे पाटलांनी मागण्या कराव्या. या ठिकाणी असंख्य मराठा बांधव यांना प्रत्येकाला आरक्षण हवंय. बोला. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करू सांगतो की एकही मराठ्याच्या केसाला जर धक्का लागला तर एकही एकही मराठ्याच्या केसाला धक्का लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आहे. मुंबईत कोणत्याही कानाकोपऱ्यात बघितलं मुंबई पूर्ण भगवीमय झालेली आहे. मुंबईत 2 दिवसापासून हा मराठा बांधव येत आहे. तर मराठा बांधवांच्या स्वागतासाठी 2 दिवसापासून वरुण राजा देखील कोसळतोय. वरुण राजा वरून कोसळतोय. मराठा बांधव ताट मानेने उभा आहे. या मराठा बांधवांना विचारू आपण कशासाठी आले आहेत इथं. आम्ही इथून आदरणीय जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला हा ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. कारण आमचे सोयरे असतील, आमचे पाहुणे असतील, त्यांचं कुणबी सर्टिफिकेट निघालेलं आहे. मग त्यांचं कुणबी निघत असलं तर आम्ही सगळे सोयरे कुणबीच आहोत. आणि मनोजदादा जरांगेने आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्राचं देण्याचं काम केलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मनोजदादा जरांगे हे मराठा समाजाचे दैवत आहे. म्हणून या ठिकाणी मी सरकारला सांगतो की महाराष्ट्रातले मराठे ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि शेवटी मनोजदादाचा जो आदेश येईल त्याप्रमाणे सर्व मराठे या ठिकाणी एकजुटले आहेत. आज जरी इथं आले असेल तर पुढे जसे आदेश येतील त्याप्रमाणे देखील आम्ही एकही सूत पाठीमागे सरकणार नाही.
खरं तर या मराठा बांधवांचं म्हणणं आहे, आम्ही आज या ठिकाणी जेवढे दिसतो आहोत ते फक्त 10 ते 15% आलो आहोत. जर दोन दिवसात जर निर्णय झाला नाही तर आम्ही आमच्या आई वडिलांना मुलांना देखील या ठिकाणी घेऊन येणार आहोत. काय 100% आई मुलं आमचे ढोरं वासरं शेपटे आम्ही कुणबी आहोत. आमचा जर नांगर जर घेऊन आम्ही इकडे निघालो तर या सरकारला सहकुटुंबपणाशिवाय आम्ही सोडणार नाही. आम्ही कुणब्याचे आणि हातात रुमणे घेणारे लोक आहोत. या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ऐका, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ऐका या मराठ्यांच्या भावना. जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेते होता, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा तुम्ही म्हटले होते उद्धव ठाकरेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. पण आज या मराठ्यांनी तुम्हाला आरक्षण देण्यासाठी सत्ता दिली. राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे, मग तुम्ही या मराठ्यांना का ताटकळं ठेवलं? हा मराठा समाज बोलतोय पाऊस जरी पडतोय आम्ही हलणार नाही, आम्ही चिखलात बसू. समाज बोलतोय पण त्या आरक्षण दिला नाही तर त्या चिखलात सुद्धा कमळ उगू देणार नाही. काय वाटतं? नाही, अजिबात नाही. याचं कमळ फुललं फक्त केवळ जरंगे पाटलांच्या आदेशामुळे. तुम्ही कोणालाही आणा पण आपल्या माणसाला आणा म्हणून हे कमळ फुललं, नाहीतर हे कमळ फुलत नव्हतं. तुमचा गैरसमज आहे फडणवीस साहेब. तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटत असेल की फक्त आणि ओबीसी बांधवामुळे आलं तर आम्ही आमच्या माणसाला आणायचं म्हणून तुमचं कमळ फुललं, नाही तर कमळ फुललं नसतं. हा समाज बोलतोय आम्हाला आरक्षण, शिक्षणासाठी आरक्षण हवंय, नोकरीसाठी आरक्षण हवंय. काय बोलतं? आज आमचे अण्णा पाटील होते, अण्णा पाटलांनी स्वतःसाठी शेत केले, तसे आम्हाला नेते अजून आजपर्यंत मिळाले नाही. त्या रूपामध्ये आम्हाला आज आमचे मनोज जरांगे दादा पाटील मिळाले. आम्ही त्यांच्यासाठी जीव आमचा देऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही या अनाजी पंथाचं करायचं का? करायचं का? हा मराठा समाज बोलतोय मनोज जरांगे पाटलांचा श्वास म्हणजे हा आमचा श्वास आहे. मनोज जरांगे पाटलांना काही होण्याच्या आत या समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. मी फडणवीस साहेबांना एक जाहीर आव्हान करतो. जरांगे पाटलाचं उपोषण सुरू झालेलं आहे. जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या आहेत, मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करा. जर जरांगे पाटलाच्या प्रकृतीला काही हानी झाली तर मुंबईमध्ये चाकही फिरू देणार नाही, मुंबईमध्ये चाकही फिरू देणार नाही. फडणवीस साहेब लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करा, एवढंच विनंती करतो. धन्यवाद. माऊली काय बोलताय? आता फडणवीसचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं आम्ही आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकलं नाही. उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी आरक्षण हे घालवलं म्हणले त्यांनी. आता त्यांचं सरकार आले, आम्ही आता आमचा अंत पाहून आम्ही 5 महिन्याचा अल्टिमेटम दिला. 29 ऑगस्ट तारीख आहे, आज डिक्लेअर झालेली नव्हती. 29 ऑगस्ट तारीख हे 5 महिन्यापूर्वी डिक्लेअर झालेली होती. तेव्हापासून त्यांनी किती विधिमंडळ पाठवलं, किती माणसं पाठवले, किती आधीच याची घोषणा केली की आम्ही देऊ, आम्हाला पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला ते पण ओबीसीतून 50% टिकणार आरक्षण पाहिजे. तरच आम्ही मुंबई सोडणार नाही, तर अजिबात मुंबई सोडणार नाही. आम्ही राहा खायची पूर्ण व्यवस्था करून आलेलो आहोत. आमचे मोरडे गावचे जवळजवळ 20 जीपा आणि 3-4 ट्रॅक्टर आलेले आहेत. अजूनही आमच्या गावून लोक निघायला लागलेत, तयारी करायला लागलेत. आमचं जर आरक्षण आम्हाला नाही मिळालं तर आमची बायका लेकरं पोरं सगळं आम्ही गावाकडून बोलून घेणार आहोत. माऊली, या ठिकाणी वरुण राजा 2 दिवसापासून मराठ्यांच्या स्वागताला आहे. माझ्या दोन्ही मुलाला जरांगे पाटलामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तरी पण मी इथं आलोय. आणखी आमच्या सगळे सोयरे याच्यासाठी इथं आम्ही आलो. मराठा बांधवांना सगळे मराठा मिळालंच पाहिजे. या ठिकाणी जो काही मराठा बांधव आलेला आहे, या मराठा बांधवांचं म्हणणं आहे आम्हाला नोकरीसाठी आरक्षण हवंय, शिक्षणासाठी हवंय. आम्ही राजकारण म्हणून नको आरक्षण. राजकारण या मराठा बांधवाला करायचं नाहीये, फक्त या मराठा बांधवाला जगायचंय. जगण्यासाठी शिक्षण हवंय, नोकरी हवी आहे. एका बाजूला शिक्षण घेतलं जातंय पण आरक्षण नसल्यामुळे या मराठा बांधवाला नोकरी मिळत नाहीये. नमस्कार. आज आमचे बांधव सगळे आलेले आहेत, तरी मुंबई पोलीस प्रशासनाकडून आणि राज्य सरकारकडून काही व्यवस्था केलेली नाही. 2 महिने सांगून सुद्धा यांनी काय केलं नाही. आमचं बांधव सगळ्यात पावसात येतं, काही सुद्धा कोणी केलं नाही. ही जाणून बुजून केलेली आहे, हे जाणून बुजून केलं नाही.
पण हे जे तुम्हाला परतफेड करणार आहे आम्ही येत्या निवडणुकीला सगळेजण दाखवून देऊ आम्ही त्या सरकारने करायचं काय खाली वर पाय आमचे बांधव आज एवढं आम्ही पण सुईन आलोय आम्ही हारणार मराठा नाही आम्ही सगळे तयार आलोय 1 महिन्याची जेवणाची सगळी व्यवस्था करून गाडीमध्ये आलोय आमच्या आचारी स्वयंपाक बनवा लागले आम्ही बघतो प्रशासन आमच्यासाठी काय काय करतंय प्रशासनाची जेवणाची तयारी आम्ही करतो प्रशासनाला सुद्धा जेवणाची आम्ही तयारी करतो खरं तर हा मराठा बांधव फक्त त्यांच्यासाठी जेवण घेऊन आला नाही तर इथं जे कोणतं प्रशासन असेल त्याची पूर्ण 1 महिन्याची सोय या मराठा बांधवांनी केलेली आहे तेव्हा प्रशासनाने देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील हे तिघही सत्तेत आहे त्या तिघांना या मराठा बांधवांच्या भावना ऐकणं गरजेचं आहे नोटाबंदीचा आदेश एका रात्रीत निघतो मराठा आरक्षण विधेयक काढायला किती मिनिटं लागणार आहे तुम्हाला 1-2 मिनिटं लागणार आता आम्हाला अध्यादेश पाहिजे तरच आम्ही मुंबई सोडणार अध्यादेश दिला यांची अंमलबजावणी राहिली अंमलबजावणी आज वाशी मधून आपण अध्यादेश घेऊन गेलो 1881 पासून हा लढा चालू आहे हा ठरवतात की अजय बाजू झाले तुम्हाला त्याच्यात नोंदी लावले 58 लाख नोंदी लावले त्याला तुम्हाला आधार किती द्यायचा आणि सरकारने काय द्यायचं 4 महिन्यामध्ये तुम्हाला की बाबा तुम्ही आम्हाला कशात 16% आरक्षण द्यायला आम्हाला त्यात किती ओबीसी मधून 50% आम्ही बसतोय बरं बसत नाही असं पण नाही पण आम्ही पुरावे दिले तुम्हाला कागदपत्र सादर केले असं सांगावं बाबा सरकारने किंवा आम्हाला तुमचा पुरावा मिळाला नाही किंवा शिंदे समितीला तुम्ही आवाज आम्हाला लेटर दिलं 6 महिन्यात ते बंद करून टाकलं सरकार फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचं सरकार एका रात्रीत जर बदलतंय तर एवढा मराठा समाज रोडवरती 3 दिवसापासून आहे आणि या समाजाचं म्हणणे आम्ही 1 महिन्याच्या पूर्ण जेवण इथं घेऊन आलो आहोत किती पाऊस पडला इथून हलायला तयार नाहीये काय वाटतंय काय वाटणार आहे इथून हलणार नाही सरकार तुम्ही रात्रात कमी जास्त करू शकतात 72 तासाचं रेकॉर्ड करू शकतात मुख्यमंत्री बदलायचा जगात माझ्या माहितीवर जगात असेल हे रेकॉर्ड मुख्यमंत्र्याचा की 72 तासात भारतामध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यातील बदलला हा रेकॉर्ड जगातला असेल भारतातलाच नसेल तर तुम्ही मराठा आरक्षण 1981 पासून जे लढा चालू आहे तसे अण्णासाहेब पाटील शहीद झालेत पुन्हा नंतर अजून काही कावड्यांनी आमच्या आरक्षण मराठा आरक्षणच्या कावड्यांनी खाल्ला असेल त्या कावड्याला हे जाणून बुजून सांगणे की इथून पुढे फक्त चलेल तर चलेल फक्त मराठा साम्राज्य चलेल आरक्षण द्या आणि तुमचं राज्य कसंही करा आम्हाला सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आम्हाला आरक्षण पाहिजे राजकीय दृष्ट्य आरक्षण तुमच्या जिंदगीभर तुमच्या नावावर करून घ्या आम्हाला घेण्यात येणार नाही आम्हाला फक्त आम्ही शिकून देणार आहेत आम्ही देखील क्वालिफाय माणसं आहेत पण केवळ आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यामुळं घरी बसलो घरी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कालची ट्विट बघितली वाईट बघितली एवढा जर अभ्यास प्रत्येक नागरिक जर करत असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार कोणीच ठेवणार नाही हे एवढं मी तुम्हाला इथून सांगतो मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब आज रात्रात जेवढं होत आहे तेवढं अंमलबजावणी करा आणि तुम्ही रात्रात 72 तासाच्या आत जर संबंधित सरकार स्थापन करू शकतात तर मराठ्याला आरक्षण 5 मिनिटाचा खेळ आहे सगळा 5 मिनिटाचा खेळ तुम्ही आरक्षण द्या त्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो नाही तर जाहीर आव्हान आहे तुम्हाला तुमच्या नगरपालिकेचा बस धन्यवाद पण ऐका ना दिसाबाई आले कुठून आले बाबा तुम्ही आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आष्टीहून आलो कशासाठी आले बाबा तुम्ही आम्ही आरक्षणासाठी आलो आरक्षण हवंय आरक्षण कशासाठी हवंय बाबा आरक्षण आता माझा आमचे मुलं एवढे शिकून BA MA होऊन शेती करतील ऐका इतकी बेकारी चालली आज शेती करतील एवढं करून सुद्धा आम्हाला त्याचा काही सुद्धा फायदा नाही मला आता शेती नाही आम्हाला बाबा बोलताय आमचे मुलं नातवंड शिकले आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाहीये आमच्या बाबा बोलतात आमच्या मुलाला 90% मार्क आहे नोकरी नाही 55% वाल्याला नोकरी भेटलेली आहे जय जिजाऊ जय शिवराय
आज मराठा मावळा आपल्या न्याय हक्कासाठी देशाला स्वातंत्र्य मिळालं, तर आमच्या मराठा समाजाला अजून न्याय हक्काचं आरक्षण मिळालं नाही, तर आम्हाला संविधान मिळालं असेल, कारण संविधान म्हणजे देशाचं सर्वस्व आहे, स्वाभिमान आहे. मग आम्हाला संविधान असेल तर आम्हाला आरक्षण नक्कीच आहे, कारण हे न्याय हक्कासाठी आमच्या तरुणांना नोकरी असेल, रोजगार असेल, शिक्षणासाठी प्रवेश घेताना सुद्धा मार्गदर्शन बघितलं जातंय. हा मराठा बांधव आज नक्की या ठिकाणी येऊन आरक्षण पुण्याकडे मागतोय, शासनाकडे मिळतंय. शासनाचे कारण जमला आहे शिवरायांचा मावळा आणि शासनाचा उघडा वाटोळा, कारण मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय इथून आता समाज हलणार नाही, कारण ही ताकद जी आहे ती एकतेची आहे. म्हणून ही एकता तुम्हाला दाखवून दे की हा मराठा समाज आता किती पेटून उठला आहे न्याय हक्कासाठी. म्हणून शासनाने त्वरित मराठा समाजाचं आरक्षण द्यावं, कारण ही स्वातंत्र्याची भाकरी सर्वांसाठी आहे, त्यात आमचाही अधिकार आहे. नंतर आम्हाला आरक्षण नसेल तर आम्हाला स्वातंत्र्य नाही म्हणून सांगा, आम्हाला संविधान नाही म्हणून सांगा, आमचं राज्य वेगळं असेल. राज्याचे मुख्यमंत्री साहेब ऐका, हा मराठा बांधव बोलतोय एक तर आरक्षण द्या, नसल आरक्षण द्यायचं तर आम्ही अजून पारतंत्र्यात मराठा समाज आहे असं तरी सांगा. मुख्यमंत्र्याकडेच आमचे निवेदन आहे वास्तविक, कारण आज आमच्यातला सुशिक्षित बेकार तरुण वर्ग जो चांगल्या MBBS किंवा ISI ऑफिसमध्ये शासकीय नोकरीमध्ये मराठ्याच्या लोकसंख्येच्या महाराष्ट्राच्या तुलनेने मराठ्याची लोकसंख्या जास्त आहे, त्या तुलनेने ओपन मधून आमची लोक कमीत कमी 10 ग्रेड पेक्षा सुद्धा जास्त जाऊ शकत नाहीत. त्यामुळं गोरगरिबांच्या मुलांच्या गोरगरीब मुलांच्या सुरक्षेसाठी हा लढा उभा राहिलेला आहे. तो आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे मागत आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभा राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व मराठा आज आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही किंवा मनोजदादा आरक्षण मिळवल्याशिवाय जाणार नाही, हा आम्ही एक मानस ठरवून महाराष्ट्रामधून आलेलो आहे. या ठिकाणी आलेला प्रत्येक मराठा बांधव होते आरक्षण घेतल्याशिवाय गावाला माघारी जाणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालंच हवंय. आरक्षण मिळाल्याशिवाय कोणताही मराठा बांधव आपल्या गावाला जाणार नाहीयेत. घरावरती तुळशीपत्र ठेवून आलेला आहे. या तरुणांना रोजगार नाहीये. बाबा काय बोलताय? रोजगार ते नाही, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सुद्धा देऊन 2 वेळेस झालं या ठिकाणी मुंबई जरांगे साहेबांच्या पाठीशी लढा देऊन, तरी शासन काही गप्प बसलेले. आणि प्रत्येक मराठा बांधव म्हणतोय देवेंद्र फडणवीस तुमच्या हातात, आज तुम्ही मुख्यमंत्री आहे, या मराठा बांधवांना न्याय द्या. मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात येऊन बघा, हा मराठा बांधव पूर्ण मुंबई ही भगवीमय झालेली आहे. प्रत्येक मराठा बांधवाचा घसा देखील बसलेला आहे. प्रत्येक मराठा बांधव बोलतोय मनोज जरांगे पाटील हा आमचा श्वास आहे. मनोज जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लागला तर काय होईल यांच्याकडून जाणून घेऊ. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, त्यांच्या आदेशानुसार आम्ही रस्त्यावर उतरू. या ठिकाणी हे सर्व मराठा बांधव तरुण हे कशासाठी आले, का आले यांच्याकडून विचारू. आमची अशी मागणी आहे की देवेंद्र फडणवीसांनी लवकरात लवकर आमची मराठा आरक्षणाची मागणी मंजूर करून द्यावी, नाहीतर आम्ही इथे रस्त्यावर बसून उपोषण करू. आम्ही 3 दिवस झालं जेवण केलेलं नाही, काही नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय इथून आम्ही हटणार नाही. आणि नाही केली तर 2 दिवसात आम्ही 10-15% मराठा मुंबईमध्ये आलेलो आहोत. बाकीचे राहिलेले 90-85% नाही का मराठी आम्ही आई वडील सगळे घेऊन इथे येणार आहोत. देवेंद्र फडणवीस साहेब, या तरुणाचं म्हणणं आहे का आता इथं जे आले ते फक्त 15% आले. पुढच्या 2 दिवसात निर्णय घ्या, नाहीतर राहिलेले 85% मुंबईत येतील. माऊली, आरक्षण कशासाठी हवंय तुम्हाला? आरक्षण कशासाठी हवंय? आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. आरक्षण त्यासाठी पाहिजे. सर 25 वर्ष झाले की वाचमंगी केली. माझ्या जवळ पैसा नसताना माझ्या मुलाला मी नोकरीला शिकलो नाही, शिक्षण शिकलो नाही. फक्त B.Com पर्यंत शिक्षण शिकले का प्रायव्हेट मध्ये काम करतोय माझा मुलगा, म्हणून दुःख वाटतं. आणि जर आरक्षण असतं तर माझ्या मुलाला खूप फायदा झाला असता. खरं तर या माऊलींचं म्हणणं आहे आरक्षण असतं तर माझा मुलगा चांगल्या नोकरीला लागला असता.
आज आरक्षण नाहीये, 95% मार्क पडलेले या माऊलीच्या मुलाला आरक्षण नसल्यामुळं नोकरी नाहीये. त्यासाठी हा माऊली 3 दिवस झाले या मुंबईमध्ये तळ ठोकून आहे. सांगतोय पुढच्या 2 दिवसात महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला तर ठीक, नाही तर स्वतःच्या आई वडिलांना इथे घेऊन येणार आहे. माऊली काय बोलता? तर हा लढा जे आहे मनोज जरांगे पाटलाचा, की जो की गरजवंत मराठा जे आहेत त्यांच्यासाठी हा लढा आहे. आणि जी म्हणजे आरक्षणामुळे जी दरी निर्माण झालेली आहे, शैक्षणिक म्हणा, त्यानंतर नोकरीच्या बाबतीत म्हणा, ही पूर्णपणे म्हणजे संतुलन पूर्णपणे बिघडलेलं आहे. ह्यासाठी काय तर जर मराठा समाज जर आरक्षणाच्या प्रभावामध्ये आला तर चांगल्या प्रकारची प्रगती आणि उन्नती होण्याची चांगली शक्यता आहे. त्यामुळं सरकारने या गोष्टीचा विचार करावा आणि आम्हाला आरक्षण देण्याचं हे करावं. सगळे सोयरे. माऊली कशासाठी आलाय मित्र इथं तू? आरक्षणासाठी आलेलो. कुठून आलाय? बीडवरून. बीडवरून आला. आरक्षण गरजेचं आहे. आरक्षण गरजेचं आहे. शिक्षणासाठी आरक्षण. हा समाज कुणाकडे आरक्षण मागतोय? सरकारकडे मागतोय. सरकारकडे आरक्षण म्हणून मागतोय. राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्यापर्यंत आवाज जाणं गरजेचं आहे का नाही? गरजेचंच आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज गेलाच पाहिजे. माऊली नाही बोलायचं तुम्हाला. माऊली हे जरांगे पाटील एकट्याकडे लढत नाहीये, अख्खा मराठा समाजाकडे लढतोय. अख्खा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये अख्खा मराठा समाज आहे, त्याच्या जरांगे पाटील लढतोय. एकटेच करता त्याला आरक्षण पाहिजे नाही, समाजाकडे लढतोय. माऊली या माऊलीच्या चेहऱ्याकडे बघा, त्याची तळमळ बघा. आरक्षण मागतोय, स्वतःच्या मुलांना, नातवंडांसाठी शिक्षणासाठी आरक्षण मागतोय. हा माऊली बोलत नाही का मला निवडणूक लढवायची, आरक्षण द्या. आरक्षण मागतोय तर शिक्षणासाठी आरक्षण मागतोय, आरक्षण मागतोय तो नोकरीसाठी आरक्षण मागतोय. एक मराठा, एक मराठा. या ठिकाणी आपण बघतोय हजारो लाखो मराठा बांधव आलेले आहे. हे कशासाठी आले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या ठिकाणी हे मराठा बांधव 3 दिवसापासून या ठिकाणी आलेले आहेत, जाणून घेऊया. भैया आम्ही धावरी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथून आलोय आणि इथं येण्याचा आमचा असा जास्त ठोस निर्णय नव्हता, पण सरकारनं आम्हाला नाईलाजास्तव इथं यायला भाग पाडलंय. आणि का मुळे तर सरकारला आमचे त्रास सांगायला आलोय. आम्ही कुणा एका गणेश भक्ताला त्रास द्यायला नाही आलो इथं. आम्ही पण कट्टर हिंदू आहोत आणि जेव्हा जेव्हा देशावर, राष्ट्रावर जेव्हा संकट आलंय तेव्हा हा मराठा हिंदू म्हणूनच समोर गेलेला आहे. आम्ही कधीच कुणाला वेठीस धरलं नाहीये, पण आम्ही आमचे त्रास, आम्ही आमच्या लेकरा बाळांच्या भविष्याचा त्रास हा सरकारला सांगायला आलोय. आणि सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नये, लवकरात लवकर हा याच्यावर मार्ग काढावा. आज 3रा दिवस आहे. पावसामध्ये मराठे खूप जोरात इथं आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पूर्ण जाम झालेला आहे. भविष्यात मंत्रालय जाम होऊ शकते. परवाला प्रत्येक मंत्र्याचं मंत्रालयामधले घर हे जाम करण्यात येईल. खरे तर प्रत्येक मराठा समाज सांगतोय, प्रत्येक मराठा समाजाचा आमदार खासदार असून त्यांनी या मराठा समाजासाठी या ठिकाणी यावं आणि या मराठा बांधवांना पाठिंबा द्यावा. कोण बोलतो बोला. मी गाडे पिंपळगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या गावावरून आलो. माझी एकच विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना की आपण जे मराठा रिझर्वेशन आहे, हैदराबाद गॅजेट, मुंबई गॅजेट, आणखी भरपूर काही गॅजेट आहेत, त्यानुसार आपण ते लागू करावे आणि मराठा कुणबी आरक्षण ओबीसी मधून जाहीर करून द्यावं. अन्यथा हा मुंबईमध्ये मराठ्याचा आकार माजून जाईल. 3 दिवसापासून हा मराठा बांधव या ठिकाणी आलाय. आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे. सरकारने समजून घ्यावा, ही कुठेतरी सुरुवात आहे. याचं वेगळं काहीतरी होण्याच्या आत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. बोला माऊली. आम्हाला जोपर्यंत आरक्षण नाही भेटत तोपर्यंत आम्ही मुंबई नाही सोडणार. जीव गेला तरी अडचण नाही. पाटल्या असाला जीवाला धक्का म्हण, पाटल्याचा केसाला धक्का म्हणतो, आमच्या जीवाला धक्का आहे. त्यामुळे सरकारला विनंती करतो लवकरात लवकर तोडगा काढावा. प्रत्येक मराठा बांधव बोलतोय आरक्षण हवंय, आरक्षण हवंय. आमच्या लेकरांसाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. 300 किलोमीटर आलेलो आहे मी. आणि जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही, आमची समस्या होणार नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. एक मराठा लाख मराठा. या ठिकाणी पूर्ण रस्त्यावरती सर्व मराठा बांधव आहे.
वरुण राजांनी स्वागत केलेलं आहे मराठा बांधवांचं, मनोज जरांगे पाटलांचं कालपासून वरुण राजांनी देखील स्वागत केलं आहे। या ठिकाणी जो हा मराठा बांधव आलेला आहे कशासाठी आलाय आपण विचारूया माऊलींना। आम्हाला एकच सांगायचं आहे, आम्ही आरक्षणासाठी यांना मागणी करून पण देत नाही। ज्या टायमाला सत्ता होती उद्धव ठाकरे साहेबांची त्या टायमाला हे देवेंद्र फडणवीस काय म्हणले, आरक्षण आपण देऊ शकतो महाराष्ट्राच्या राजकारणामधून। मग आज का जड जाते ह्या देवेंद्र फडणवीस द्यायला, याची पूर्ण केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, तरी हा भुकेले कुत्रे सोडतो। उचित्रा वाघ दरेकर तो सदावर्ती हाक्या, तो हाक्या बांडगुळ 4 बांडगुळ घेऊन फिरतो, त्याला बांडगुळा म्हणावं या मराठ्यामध्ये हे म्हणावं आणि सांगतो अडून म्हणावं, त्याला आम्ही बघतो महाराष्ट्र। आज कुठेतरी हा मराठा समाज एक झालेला आहे, मुंबईच्या मातीत मराठा समाज आलेला आहे। दादा कशासाठी? आरक्षणासाठी आलेलो होतो आम्ही। कुणबी नोंदी आम्हाला अत्यंत जरुरी आहे। माझ्या 2 मार्कामुळे पूर्ण MPSC नापास झालेलो आहे, मी मराठा समाजाचा आहे। हा तरुण सांगतोय का मी MPSC मध्ये फक्त 2 मार्कावरून गेलोय। 2 आरक्षण भेटलं जर असतं तर आज मी नोकरीला असतो। हॅलो साहेब, आम्ही बहुमताने निवडून दिलो, केंद्रात पूर्ण सरकार तुमचं असताना ज्यावेळेस तुमची सत्ता नव्हती त्यावेळेस तुम्ही आम्हाला आश्वासन दिलो, माझं बहुमत आल्यावर मी मराठ्याला आरक्षण देतो म्हणलो। आज तुमची बहुमत सत्ता असताना तुम्ही आमदार फोडून मंत्री तयार करून सर्व झालं तरी पण आम्हाला तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही। आणि आरक्षण माहितीवर आता कारण का दाखवता? आम्ही का तुम्हाला जातीचं आरक्षण मागलो का राजकीय आरक्षण मागलो? आमचा हक्काच आहे, आम्ही हक्काचं आरक्षण तुम्हाला मागणं तर कुणाला मागायचं? कृपया करून आम्हाला आरक्षण द्यावं, जास्त आमचा त्रास सहन करून घेण्याचा आम्हाला अडचण घालून साहेब। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, आम्ही आमच्या हक्काचं आहे, आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, ओबीसीतूनच मिळालं पाहिजे आणि आम्ही घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, दादा कुठून आलाय, कशासाठी आलाय? मी आपल्या संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर इथून आलेलो आहे। माझा स्वतःचा 4.5 मार्कावरून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला नंबर उठला होता, त्याच्यानंतर संगमनेरला मला ऍडमिशन घ्यावं लागलं। त्यावेळेच्या ज्या माझ्या 18 वर्षापूर्वीच्या वेदना आहे त्या आजही मला सणसणवत आहेत। आज मी कुंभी झालेलो आहे 15 वर्षापूर्वीच। आज मी एका उच्च पदावर कंपनीत कामही करतोय, पण आज ह्याच्या मराठी बांधवांच्या सगळ्यांच्या वेदना पाहून माझं मन राहवलं नाही। आणि मला एकच आशा वाटते की सर्वांना आरक्षण भेटलं पाहिजे, हक्काचे। पाटील जे सांगतात हे पूर्ण टेक्निकली, मी एक सुशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, उच्च नामांकित कंपनीत मी काम करतोय, पण जरांगे पाटलांनी जे काय सांगितलंय ते एकदम टेक्निकली प्रॉपरली सांगितलं। कारण की मराठा हेच कुणबीच, शेती करतात म्हणजे कुणबीच आहेत, नाहीत। हा मी स्वतः कुणबी म्हणजे तर माझे नातेवाईक जे मराठा आहे, आमची जात आहे की म्हणून आम्ही त्यांच्याशी लग्न विवाह याचे सोयरे केले ना, तर सर्वांना आरक्षण भेटलं पाहिजे। नाहीतर एकच सांगतो, चिखलात सुद्धा कमा दिसणार नाही। देवेंद्र फडणवीस साहेब ऐका, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। कालपासून हा मराठा समाज अख्खा मुंबईत आलेला आहे, तर मराठा समाजाचं स्वागत करायला वरुण राजा देखील 2 दिवसापासून कोसळतोय, तरी हा मराठा बांधव या पावसामध्ये आहे। फडणवीस साहेब तुम्हाला हा मराठा बांधव बोलतोय 2 दिवसात आरक्षण द्या, नाही तर चिखलामध्ये सुद्धा आपलं कमळ दिसणार नाहीये। काय बोलतो मित्रा? आरक्षण हक्काचं आहे, आरक्षण मिळालं पाहिजे। आरक्षण शिक्षणासाठी खूप गरजेचं आहे। कित्येक मुले जे मार्केटमध्ये पडले त्यांना उच्च शिक्षण घेऊन पण नोकरी मिळत नाही। याप्रमाणे लोकमान्य टिळक म्हणत होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। त्याचप्रमाणे मराठी बांधव सुद्धा म्हणतात आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही, एवढी मी विनंती करतो। आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी अशी विनंती करतो की जो काही जर असेल ओबीसी मराठा व कुणबी एकच आहेत, एक असले तरी त्यांचे नातेवाईक नातेवाईक सगळे सोयरे ही अंमलबजावणी करून लवकरात लवकर मराठ्यांना ओबीसी मध्ये स्थान द्यावं ही नम्र विनंती। राज्याचं मायबाप सरकार असेल या छोट्या तरुणाची भावना आहे का? प्रत्येक तरुण म्हणतोय की आरक्षण द्या। हा तरुण बोलत नाहीये सरकार, हा तरुण बोलतोय राजकारणासाठी मला आरक्षण नकोय, आरक्षण हवंय ते शिक्षणासाठी हवंय, नोकरीसाठी हवंय। प्रतिनिधी सुनील सासकर, मुंबई।